माझे सहकारी शिवा शेट्टी, राजूभाई, सुरेंद्र गुप्ताजी, अमितजी, बाळा पारकरजी, आताच थोड्या वेळापूर्वी भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे आणि म्हणून भारतीय क्रिकेट संघाचं मी अभिनंदन करतो। आपले सर्वांचे लाडके बोरिवलीचे सुपुत्र, एक सामान्य कुटुंबातून मोठा झालेला, आपल्या श्रम कौशल्याने भारतीय क्रिकेट संघात ज्यांनी केवळ स्थान नाही मिळवलं तर तो त्याचा कॅप्टन झाला। प्रत्येक फॉर्मॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाला फायनलपर्यंत घेऊन गेला। आज 7व्या इंटरनॅशनल लेवलचं कप जिंकण्यात त्याच्या नेतृत्वात आपल्याला यश मिळालं। खरं तर क्रिकेटच्या पिचवरती भाषण करायचं नव्हतं याची मला जाणीव आहे, पण जर कोण आपल्या बोरिवलीच्या लाडक्या बोरिवलीच्या सुपुत्राचा अपमान करत असेल तर जर मी त्याचा उल्लेख केला नाही तर हे योग्य ठरणार नाही। आणि 4 दिवस आधी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी रोहित शर्मा मोठा है, अनफिट है, हे बोलून जे आपल्या रोहितचा अपमान केला आहे त्याबद्दल काँग्रेसने रोहितची जाहीर माफी मागितली पाहिजे, देशाची माफी मागितली पाहिजे, बोरिवलीची माफी मागितली पाहिजे, मुंबईची माफी मागितली पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे। रोहित फिट आहे की अनफिट आहे त्याने आज क्रिकेटच्या मैदानावर दाखवून दिलं। जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त कौशल्य, रणनीती, नियोजन, शांत संयमी आपला कॅप्टन रोहित शर्मा यांनी आपल्याला विजयश्री मिळवून दिली। आज संपूर्ण देश तिरंगा घेऊन नाचत आहे, आपल्या सर्वांची छाती आज चौडी झाली आहे। आणि म्हणून एकदा पुन्हा भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करतो, आपले कॅप्टन रोहित शर्मा यांचं अभिनंदन करतो। आणि डे अँड नाईट पहिल्यांदाच मला सांगितलं या पेप्सी ग्राउंडवरती मॅच होत आहे, सुंदर मॅच रंगलेला आहे, एवढे सुंदर दर्शक सुद्धा आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने जे क्रीडांगण आहे इथे एवढा सुंदर मॅच आयोजित केल्याबद्दल गोराई प्रीमियम लीगचे सर्व आयोजकांचे मी अभिनंदन करतो। आणि एकदा सर्व मी रिक्वेस्ट करीन अंपायरना, एकदा भारतीय क्रिकेट संघासाठी आपण उभे राहून जोरदार टाळ्या वाजवूया। इंडिया इंडिया, भारत माता के, भारत माता के। रोहित शर्मा का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, रोहित शर्मा का अपमान। धन्यवाद। थँक्यू सो मच सर। परंतु जाता जाता एक मी तुम्हाला विनंती करतो, क्षमा पण व्यक्त करतो, कारण की संपूर्ण स्पर्धा पार पाडत असताना 4 पिलर या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख होते ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांचा सन्मान तुमच्या हस्ते केला जावा ही शिवा साहेबांची इच्छा होती। तर विनंती असेल बाबा धवल, सचिन, बंड्या आणि त्याच्याबरोबर विनायक आणि स्वराज, आपण 5 जणांनी यायचंय। आपल्या 5 जणांचा एकत्रितपणे एक सन्मान साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल। एक खूप मोठं असं नेतृत्व या परिसराचं कार्यसम्राट दमदार आमदार। आणि याचबरोबर आपण पाहतो की आर्यन 11 संघ ठरतोय जीपीएल सीझन 1 विजेता। कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज। साहेबांचं येणं आणि आर्यन 11 संघांचं जिंकणं हा दुग्ध शर्करा योग मात्र आज पाहायला मिळतोय साहेबांच्या शुभ हस्ते। आकाश, आकाश साहेबांचे चालक, आमदार साहेबांचे गाडीचे चालक विनंती, आकाश आपण गाडीच्या जवळ यायचं लगेचच प्लीज। आपणास आपल्या सर्वांच्याच लाडके आदरणीय विद्यमान नगरसेवक, कार्यसम्राट दमदार, एकच उराशी ध्यास, बोरिवलीचा विकास आणि फक्त विकास। एक निस्वार्थ, निर्भीड
आणि कार्यसक्षम नेतृत्व आमच्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय की प्रमुख आयोजक कमिटीचा एक विशेष सन्मान केला जातोय. स्वराज यांचा सन्मान केला जातोय. अजिंक्य सानप आपण देखील यायचे प्लीज. हे आमचे काही प्रमुख आयोजक आहेत आणि यांचा एक विशेष शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. खूप अभिमानाची गोष्ट आहे. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते तुमचा सन्मान होतोय. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर बोरिवलीकर आणि बोरिवलीकरांचे प्रश्न हे थोडेसे किचकट आहेत, परंतु जिथे संजय साहेब आहेत तिथे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय महेशजी मोरजकर यांचा देखील एक सन्मान केला जातोय. अमोलजी थांबा जरा. तर अमोलजी यायचे आपण. ज्या प्रकारे साहेबांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या आणि ज्या प्रकारे त्यांना आवर्जून वक्तव्य केलं की बोरिवलीची आणबान शान हा रोहित शर्मा तर राहिलेलाच आहे. तुझं नाव काय? प्रशांत पुजारी यांचा देखील सन्माननीय आमदार श्री संजय उपाध्याय यांच्याकडनं सन्मान होणार आहे. हॅलो. त्यानंतर आपल्याला लागलेले अंपायर्स विरल पारेख यांनी देखील एक अंपायरिंगची उत्तम अशी प्रतिमा इथे दर्शवलेली आहे. त्यांचे देखील आपण सत्कार करणार आहोत. विरल पारेख, नितीन शर्मा, कृपया दोन्ही अंपायर्सने स्टेजवर यायचे. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो, चला या साहेबांना लगेचच रवाना व्हायचंय. वेळ कमी आपल्याकडे, प्लीज भरपूर उशीर होतोय. प्लीज चला सर्वांनी पुढे या. आर्यन 11 TCC आणि सर्व आमचे प्रेक्षक वर्ग. प्रसादजी भालेकर साहेब तुमचा देखील आभार व्यक्त करतो. आज ते उपस्थित नाहीत, परंतु तुमचं देखील. प्रसाद भालेकर या आपण. दोन्ही टीम्स TCC अवधूत लवकर या. आर्यन 11 विनीत चला प्लीज. बघा आमदार साहेबांना उशीर होतोय. प्लीज चला लवकरात लवकर आपण वाइंड अप करायचं आपल्याला. टीम मीटिंग प्लीज थांबवायचे आहेत. संपूर्ण स्पर्धा अप्रतिम राहिली, संपूर्ण स्पर्धा देखणी राहिली आणि याच्या मागचा खरा सूत्रधार जर का कोण असेल तर ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके शिवा शेट्टी साहेब. आणि अंपायर अवधूत यायचे. अंपायर्स आपण देखील यायचे प्लीज. येस पारेख साहेब इथे आहेत. नितीन पण आहे. शिवा शेट्टी साहेबांना विनंती असेल की दोन्ही अंपायर्स यांचा सन्मान करूयात आपण. प्लीज चला दोन्ही टीम्स यायचे आपण लवकरात लवकर. आपण त्वरितच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मित्र समोर जा ना. इथून कसा दिसेल? अरे यार बाबा. अरे आता एका साईडला मदन देशमुख यायचे आपण. स्कोरर मंथन यायचे आपण. आपला देखील सन्मान केला जाईल. पाहुण्यांना विनंती असेल बसून घ्या. आमदार साहेब आणि त्याचबरोबर सर्व मान्यवरांना विनंती असेल बसून घ्यायचं. मंगेशजी देशमुख मित्रांनो. सॉरी मदनजी देशमुख सर आमचे पंच. सर्वाधिक इम्पॉर्टंट की रोल फॅक्टर राहिलाय संपूर्ण आयोजक कमिटी बरोबर. सर्वाधिक इम्पॉर्टंट टाळ्याची चावी म्हणतो ना ती ही आहे आणि यांचा एक सन्मान इथे मात्र केला जातोय. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय मदनजी देशमुख यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या होणाऱ्या सर्व मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा
या मात्र त्यांच्या माध्यमातून पार पाडल्या जातात. पंचांच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळा ब्रँड त्यांनी सेट केलाय आणि त्यांचा एक विशेष सन्मान केला जातो. मंथन आमचे स्कोरर मित्र, या डिजिटल स्कोरर ज्या प्रकारे नरेंद्रजी मोदी साहेबांनी सांगितलंय की देश डिजिटलायझेशन होणार चाहिए आणि डिजिटल स्कोरर आमचे मत आलेले आहेत. आता मॅन्युअल स्कोरर वहीवरती लिहिणं विसरून जायचंय, डिजिटल भारताला आपल्याला पुढे घेऊन जायचंय, हेच मात्र आमच्या मंथन साहेबांनी सांगितलंय आणि मंथनचा देखील एक सन्मान इथे मात्र केला जातोय. येस येस, लगेचच लगेचच. तर जरूर मित्रांनो, चला या सर्वप्रथम या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच मंथन. येस मंथन, लवकर या लवकर या. मित्रांनो, जाता जाता सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, सर्व ऑफिशियल, सर्व या विभागातले रहिवासी ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला, सर्व बोरिवलीकर, सर्व गोराईकर, त्यानंतर सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि स्पर्धा शिवा शेट्टी साहेबांशिवाय पूर्णत्वाला येणार नव्हती. एकदा शिवा शेट्टी साहेबांसाठी जोरदार टाळ्या, कारण की आम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वाला आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवा शेट्टी साहेब. पहिली वहिली स्पर्धा, ती देखील डे नाईट, ही सर्वसामान्य गोष्ट नाहीये. मुंबईमध्ये एखादा इव्हेंट रात्री करायचा म्हणला तर भरपूर साऱ्या प्रशासनाच्या नियमावली आहेत, परंतु जिथे आमदार साहेब, जिथे शिवा साहेब, तिथे सर्व काही शक्य आहे. तर मंथन आलेत का? मनल ठरतोय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. तर यायचे मनल, अप्रतिम गोलंदाजी. आणि हे प्राइज देण्यासाठी मी विनंती करेन फायनलचा इम्पॉर्टंट प्लेअर ऑफ द मॅच, मी आमदार साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते. येस 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 येस, प्लेअर ऑफ द मॅच, ब्रँडेड क्वालिटीची टी शर्ट मात्र इथे देऊन मात्र सन्मानित केलं जातं मनलला. मंथन कुठे या लवकर आपण. लगेच बेस्ट फिल्डर, सर्वप्रथम बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांनी मात्र अप्रतिम कॅचेस टिपल्या, अप्रतिम रनआउट घेतले आणि आपल्या टीमसाठी अमूल्य धावा रोखल्या. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेतला बेस्ट फिल्डर आर्यन 11 संघाचा मनल ठरतोय. 6 रनआउट घेतलेत आणि 6 कॅचेस पकडलेत, माफ करा 3 रनआउट त्याने घेतलेत. सर्वच पारितोषिक आता मात्र सर्व खेळाडूंची इच्छा आहे की आम्हाला आमदार साहेबांच्या शुभ हस्ते घ्यायची आहे. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक इथे मात्र ठरतोय मनल. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज, द मॅन विथ द गोल्डन आर्म, ज्यांनी मात्र कन्सिस्टन्सी खूप चांगली राहिली, एव्हरेज खूप चांगला ठेवला, चिंगूस गोलंदाजी केली आणि या संपूर्ण स्पर्धेतला 7 विकेट घेणारा अनुज दळवी ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. राजू देसाई साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचंय. या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज, द मॅन विथ द गोल्डन आर्म, चिंगूस आणि चलाक चतुर लोंबडी, अर्थातच अनुज ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, या संपूर्ण आणि ज्या खेळाडूंनी मात्र फलंदाजी करत असताना तब्बल 122 धावा कुठून काढल्या आहेत, रन मशीन ठरले, थोडेसे कमी जरूर पडले, त्यांची टीम फायनल पर्यंत आली नाही, परंतु आकडे भरपूर काय बोलून जातात. 122 धावा करणारा निमेश ठरतोय उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेतला. निमेश आला का? यस, इंजर्ड आहे तो. योगेश पटेल साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचं. त्याच्या खेळाडू वृत्तीसाठी जोरदार टाळ्या. इंजर्ड आहे परंतु टीम साठी तो आलाय. यानंतर मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेतला मॅन ऑफ द टुर्नामेंट, सर्वाधिक इम्पॉर्टंट प्राइज, मॅन ऑफ द सिरीज. मित्रांनो, एव्हरेज भरपूर काय सांगू शकतो. 2 खेळाडू रन कार्डवरती अगदी रेसमध्ये होते आणि शेवटच्या क्षणी मॅन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक जातंय मराठा वॉरियर संघाचा सोहम राणे. मी आमदार साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते
आपण मात्र या खेळाडूला सन्मानित करायचं बॅटिंग करत असताना मात्र तर आता मॅन ऑफ द सिरीजची एवढी मोठी ट्रॉफी मात्र त्याला देऊन सन्मानित केलं जाते. यानंतर तिसऱ्या पोझिशन साठी थर्ड प्लेस साठी तो संघ मात्र इथे विजेता ठरलाय. क्षमा व्यक्त करा मनल, मी दिलगिरी व्यक्त करतो, काही करेक्शन आहेत. बेस्ट फिल्डरचं जे पारितोषिक होतं महेश होते तुमच्याच टीम मधले, प्लीज तुम्ही त्यांना ते सुपूर्द करायचे. सॉरी, दिलगिरी व्यक्त करतो महेश, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. महेश सावंत यायचे आपण वरती प्लीज. मनल ती ट्रॉफी तुम्ही घेऊन या. दिली का? ओके ओके प्लीज. महेशजी सावंत, बाळा पारकर साहेबांना विनंती असेल. वय वर्ष 54, परंतु पाहिल्यानंतर असं वाटतं एखादा कॉलेज मधला तरुण आलाय की काय. एज इज अ जस्ट अ नंबर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर थर्ड प्लेस, आणि थर्ड प्लेस साठी मात्र जी ट्रॉफी ठेवली गेली आहे अतिशय मोठी, अतिशय देखणी आणि अतिशय सुंदर ट्रॉफी, आणि विजेता मात्र ठरले थर्ड प्लेस साठी. अर्थातच येस, मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो आपल्या सर्वांची शुभाशय मात्र पारितोषिक द्यायचं. 25,000 रोख रक्कम आणि भव्य मोठी ट्रॉफी मराठा वॉरियर्स तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत. या संपूर्ण टीम सेकंड रनर अप समीर आणि संपूर्ण टीम मराठा वॉरियर्स तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी. क्षमा व्यक्त करतो, थोडासा मी स्पीडअप करतोय. या संपूर्ण टीम सर्व खेळाडूंनी इथे बसून घ्यायचं, लाईनअप करून घ्यायचंय. येस, थोडीशी काळजी घ्या. समोर स्पार्कल, एक मिनिट थांबा. स्पार्कल लावू नका, स्पार्कल थांबा. जोरदार टाळ्या. तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी मराठा वॉरियर्स आणि संपूर्ण टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर मित्रांनो, रनरअप या संपूर्ण स्पर्धेतला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी, उपविजेता, अर्थातच अप्रतिम खेळ राहिला. नशिबेच्या जोरावरती इथपर्यंत आले, परंतु त्यांचा खेळ तेवढाच मोठा राहिलाय. मित्रांनो, या विनंती करूयात TCC स्पोर्ट्स यायचे आपण रनर ऑफ द टुर्नामेंट GPL सीझन 1 2025. तर टीम TCC बसून घ्यायचं आपण. तब्बल 50,000 रोख रक्कम, त्याचबरोबर आपण पाहतो की देखणी सुंदर लखलखती ही प्रेमामध्ये पाडणारी ट्रॉफी ही मात्र सुपूर्द केली जाते आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या संपूर्ण टीमला. टीम कॅप्टन अवधूत यांच्या हातामध्ये. तर एकदा जोरदार टाळ्या रनरअप टीम साठी. मित्रांनो, ही संपूर्ण स्पर्धा तेव्हाच कंप्लीट होते जेव्हा तांत्रिक गोष्टी या पूर्णत्वाला येतात. लाईट असेल, मंडप असेल, ईच अँड एव्हरीथिंग, कुठल्याही प्रकारे कुठली गडबड न होता सर्व गोष्टी ज्यांच्या माध्यमातून पूर्णत्वाला नेल्या गेल्या, अर्थात मंडप डेकोरेटर्स. मी विपुलजी काळे साहेबांना विनंती करतो की आपण यायचे, आपला एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती आम्ही करतोय. संपूर्ण स्पर्धा, संपूर्ण स्पर्धेला जी रंगरांगोटी दिली गेली आहे, संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवणारी ही फ्लड लाईट्स आणि हा सुंदर देखना मंडप आणि आमचा व्यासपीठ हे ज्यांच्या माध्यमातून बनवलं गेलंय, अर्थातच विपुलजी यांचा एक विशेष सन्मान मात्र केला जातोय. मंडप आणि डेकोरेटर्स या संपूर्ण स्पर्धेचे विपुलजी यांचा सन्मान केला जातोय.
यानंतर लगेचच जाऊया मित्रांनो, गोराईची पहिली वहिली सन्मानाची अभिमानाची प्रत्येकच्या स्वप्नातली स्पर्धा GPL सीझन 1 2025 आणि विजेते ठरतायत. एकदा जोरदार टाळ्या आर्यन 11 टीम साठी. काय खेळलेत, काय तुटून पडलेत, काय प्रवास राहिलाय, काय इंटेन्शन, काय टेम्परामेंट, सर्व गुण संपन्न आर्यन 11 ठरतोय या संपूर्ण स्पर्धेचा पहिला वहिला विजेता गोराई प्रीमियर लीगचा. आमदार साहेब शुभ हस्ते ही ट्रॉफी देखणी सन्मानाची अभिमानाची आणि एवढी मोठी ट्रॉफी आहे, कदाचित घरामध्ये सिलिंगला ही ट्रॉफी लागेल. तर टीमचे कॅप्टन यायचंय आपण प्लीज. मित्रांनो, आयोजक कमिटी वरती यायचं. आयोजक कमिटी या लवकर वरती. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. आर्यन 11 GPL गोराई प्रीमियर लीग 2025 विजेते, एकदा जोरदार टाळ्या. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. शिवा शेट्टी आगे बढ़ो, आमदार साहेब आगे बढ़ो. तर आमदार साहेबांचा जाता जाता मनपूर्वक आभार. संजयजी जयस्वाल साहेब त्यांच्या संपूर्ण टीमचा आभार. त्याचबरोबर आमचे सर्व टेक्निशियन, आमचे ऑफिशियल्स, मंडप डेकोरेटर, डीजे, आमचे ऑफिशियल स्कोरर, आमचे सर्व पंच, संपूर्ण आयोजक कमिटी, ईच अँड एव्हरीवन. चुकून मुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर यस डीजे, थँक्यू सो मच. भेटूयात सीझन 2 ला.